आजच्या समयाला वडिलाची जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे बाबासाहेब असं सांगतात की बुद्धीचा विकासाबरोबर त्याच्या शारीरिक विकास, पुरुषत्वाचाही विकास त्याला साधता आला पाहिजे. त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत नव्हते, ते शिकवत. आजचा जर आपण विचार केला, आजची जी आपली तरुण पिढी आहे, जे मुलं मुली आहेत, ते माता पिता त्या मुला मुलींसाठी दोनच गोष्टी करत आहेत. एक तर त्यांच्यासाठी धनसंपत्ती गोळा करत आहे किंवा त्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत आहेत. आजकालचे मुलं आणि मुली कम्प्युटर सारखे झालेले आहेत. जसं चलन यंत्र असते ना, खेळणं, एक वेळा त्या खेळण्याला चाबी भरली का ते खेळणं मग तिथपर्यंत चालते जोपर्यंत त्याला चाबी आहे, आणि त्याची चाबी संपली का खेळणं काय होते, उभं राहते, बंद होते. अशा प्रकारे माता पिता त्याला आता लेकरांना चाब्या भरत आहेत आणि त्याच्यासाठी फक्त दोनच गोष्टी करत आहेत. एक तर अतोनात धनसंपत्ती गोळा करत आहेत किंवा त्याला अत्यंत असं शिक्षण देत आहेत. शिक्षण आणि धनसंपत्ती दोनच गोष्टीवर आईवडिलांचं लक्ष आहे. शाळेत जाणे, घरी येऊन अभ्यास करणे, अजून ट्युशनला जाणे, त्याच्यातून सुटला का अभ्यासिकेमध्ये जाणे, अभ्यास करणे, पुस्तकाने अभ्यास. कारण कम्प्युटरचं युग आहे, इथं फार संघर्ष करावा लागते. 99.5% मार्क घेणारे मुलं मुली आहेत. तुलाही त्या लेवलमध्ये यावं लागते, तुलाही ते करावं लागते. माता पिता त्या मुलामध्ये लोभ निर्माण करत आहेत. भलेही तुम्ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून लोभ निर्माण करता, भलेही तो दिवसभर मोबाईलमध्ये किंवा त्या कम्प्युटरमध्ये बसला असते, भलेही तो दिवसभर त्या पुस्तकामध्ये रममाण होत असते, आणि त्या पुस्तकी हा जो अभ्यास आहे आजच्या काळातला, त्या पुस्तकाचा अभ्यास त्याने कितीही डिग्र्या घेतल्या तरी त्याच्यामधून त्याला वैवाहिक जीवनामध्ये त्याचा कवडीचा लाभ होत नाही. संसारी जीवनामध्ये जे व्यवहार असतात, कारण व्यवहाराचं शिक्षणच आपल्या शिक्षण मंडळानं निर्माण केलेलं नाही. डिग्रीवान मुलगा झाला म्हणजे त्याच्या बुद्धीचा विकास होते, आणि बुद्धीचा विकास झाला म्हणजे त्याच्यासाठी माता पित्याला चिंता करायची आवश्यकता राहत नाही. आता त्याच्या बुद्धीचा विकास झाला, तो त्याचा मार्ग शोधीन, पण तो त्याचा मार्ग शोधत नाही. कारण ते चाबी भरलेलं खेळणं तिथपर्यंत जाते, तिथं उभं राहते. ग्रॅज्युएशन झालं, डिग्र्या झाल्या, आणि मग सरकारी नोकऱ्या तुमच्या बंद झाल्या, मग त्याला पदवी लागते. सुशिक्षित बेकार, थांबला, खेळणं थांबलं, कारण या दोनच चाब्या भरल्या ना. आणि त्याच्यासाठी धनसंपत्ती गोळा केली. पण त्याला जर व्यावहारिक ज्ञान नशील, त्याला जर तुम्ही पुरुषत्वाचं शिक्षणच दिलं नशील, ते संसारी जीवनातलं कसं वातावरण आहे, या संसारामध्ये तुला कसं जगायचं आहे, हे शिक्षणच जर माता पित्यापासून त्यांना मिळालं नशील, आई वडिलांना कितीही संपत्ती कमावली तरी ते संपत्ती 1-2 वर्षामध्ये नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या संपत्तीचा कसा उपयोग करावा हे त्याला माहीतच नाही. तो कधी आठवडी बाजारामध्ये जाऊन तुमचा बाजार हाटही करत नाही, तो तुमच्या विहारातही येत नाही, पूजा वंदनाही करत नाही, आणि माता पिताही त्याला करू देत नाही. तुमचे मुलं मुली येत नाही, नाही नाही त्यांना अभ्यास आहे, नाही नाही त्यांना अभ्यास आहे, करू दे अभ्यास, करू दे अभ्यास. पण हे सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी जो त्याचा पुरुषार्थ असते, ज्याला बुद्ध आपल्या धम्मामध्ये संस्कार म्हणतात, हे संस्कार रुजवल्या गेले नाही. शिक्षण त्याला भरपूर झालं, धनसंपत्ती कमावली, पण त्याच्या संस्कार रुजले नसल्यामुळे त्याला व्यावहारिक ज्ञानाचा पता नाही. आणि जेव्हा माता पिता निघून जातात तेव्हा तो विचलित होते, परेशान होते, त्याला काय करावं ते सुचत नाही, आणि मग जो मार्ग असते तो सोडून देते, वाईट मार्गाने जाते. कारण त्याच्यावर जे पुरुषार्थाचे जे संस्कार टाकायचे असतात ते आपण टाकत नाही. शाळेत तर मिळत नाही, शाळेत केवळ पुस्तकी अभ्यास, पुस्तकी ज्ञान, पण घरीही मिळत नाही. शारीरिक कष्ट, शारीरिक श्रम, शारीरिक व्यायाम आपले मुलं मुली विसरले.